आई, अगं आज मदर्स डे आहे. तुला मदर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. पण मला एक गोष्ट सांग, मातृत्व म्हणजे नक्की काय ग? अगं मातृत्व म्हणजे बाईच्या आयुष्यातील सगळ्यात भारी गोष्ट असते आणि ती बाई ती गोष्ट खूप छान जगत असते, अगदी आनंदाने. आई, म्हणजे ती फेज माझ्या आयुष्यात पण येईल का ग? हो. अगं पण त्याला अजून खूप वेळ आहे आणि ज्या दिवशी तुझ्यावर ही वेळ येईल ना, तर तुला अख्खं आयुष्य कमी पडेल. लक्षात ठेव. आई, म्हणजे म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त दुसऱ्याचा विचार करायचा. म्हणजे आपल्या मुलांचा विचार करायचा, त्यांना काय हवं नको ते बघायचं, स्वतःला अगदी झोपून द्यायचं. अगं म्हणजे स्वतःला विसरायचंच की पूर्णपणे? अगं नाही नाही, तसं नाही म्हणायचंय मला. कारण तुला सांगू का, मातृत्वासाठी काही जणींनी करिअर बाजूला ठेवलंय, मग त्यांची स्वप्न एका मनाच्या बंद कोपऱ्यात बाजूला ठेवून दिलेत. तर दुसरीकडे काही जणींनी मातृत्व बाजूला ठेवून करिअर स्वीकारलं, त्यांनी मातृत्वच नाकारलं. पण मातृत्व ही जगातील सगळ्यात भारी गोष्ट आहे. म्हणजे आई, जर ही गोष्ट एवढी मोठी आहे, एवढी अवघड आहे, एवढी मोठी प्रोसेस, तर कशाला व्हायचंय आई मग? आणि कशाला हवंय मातृत्व? अगं गप, तोंडाला येईल ते नको बोलूस. तुला एक गोष्ट सांगते, ज्यांना मुलं नाही आहेत ना, त्यांच्या म्हातारपणाच्या आधाराची काठी एक तर वृद्धाश्रमात जाते किंवा एकटेपणात जाते. फक्त तरुणपणीच्या आठवणीत ते जगत असतात, आयुष्य घालवायचं म्हणून घालवायचं. आणि मातृत्व नाकारल्याचा पश्चाताप त्यांना तेव्हा होतो. आणि मला माहितीये, तुला हे सगळं आत्ता नाही कळणार, पण तुला सांगू, जेव्हा तू आई होशील ना, तुला जेव्हा मातृत्वाची जाण होईल ना, तेव्हा तुला असं वाटेल की जगातली सगळ्यात बेस्ट डिग्री म्हणजे आई होणं आहे. कळलं? आई, सॉरी ग, म्हणजे आई होणं एवढी मोठी गोष्ट आहे आणि मी तुला वाटेल तसं बोलत असते, कधी कधी तुझा अपमान करत असते. खरं तर फक्त आजच्या दिवशी तुझा सन्मान नाही केला पाहिजे, तर रोज आईचा सन्मान केला पाहिजे.